आणि यानंतर नाशिकमधून बातमी आहे। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नाशिकमध्ये 24 तासात 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये देखील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। नाशिकच्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचं पाणी आलंय। तर नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रामकुंड परिसरातून आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर नाशिकच्या गोदावरी नदीला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। पुराचा इंडिकेटर समजला जाणारा दुतोंड्या मारुतीच्या अगदी छातीपर्यंत तर हा पूर त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। आपण जर बघितलं तर यंदाच्या मोसमातला हा पहिला इतका मोठा हा पूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। तर आजूबाजूच्या रामकुंड परिसरातली सर्व जे मंदिर आहे ते या ठिकाणी आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी रामकुंड परिसरापासूनचा जो समोरचा गोरेराम मंदिराचा परिसर आहे त्यासोबत भाजी पटांगण आहे, यशवंत महाराज पटांगण आहे, या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला अमरधाम रोड पर्यंत हे पाणी त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। अनेक ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्याचे जे प्रयत्न आहे ते खरं तर प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे। मागील 24 तासांमध्ये 120 मिलीमीटर पावसाची नोंद ही नाशिकमध्ये झालेली आहे। घाटमाथ्यांसह धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये देखील मोठा त्या ठिकाणी पाऊस पडतोय आणि त्यामुळे नाशिकच्या या गोदावरी नदीने देखील आता धोक्याची जी पातळी आहे ती ओलांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या अशा पद्धतीनं पुराचं पाणी या सगळ्या भागांमध्ये या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या ठिकाणी काही विषारी साप देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून आल्यानं कोणीही या ठिकाणी या गोदा काठावर जाऊ नये आणि त्या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। तर दुसऱ्या बाजूला नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील प्रशासन हे वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।